म्हणजे बरेच फिरते रंगमंच पण पाहिले, रंगमंचावरील नाटकं पण पाहिली. पण असा काही सीन मी कुठल्या म्हणजे नाटकामध्ये पाहिलं नाही. पण माझ्या वडिलांनी तो सीन केला होता. मग जेव्हा मला आता असं वाटतं, की जर आपण त्यांना सपोर्ट वगैरे दिला असता तेव्हा, तर ते किती पुढे गेले असते, किती श्रीमंत झाले असते, किती आमचं आमचं घर तेव्हाच आमचं इंटरनॅशनल लेव्हलवर जायला पाहिजे होतं. असं वाटतं, की खरं वडिलांचीच ही वडिलांचीच ही त्यांची इच्छा असेल आणि त्यांच्या इच्छेमुळेच मी इथपर्यंत पोहोचले असेल असं मला वाटते, की त्यांचंच काहीतरी पुण्य आहे, त्यांचीच ब्लेसिंग आहे म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचलेले. तर हे असं होतं. त्यांनी काही गाणे म्हणजे त्यावेळेस कसं होतं नाटकामध्ये असं जेंट्स लोकांना परमिशन नसायची. जेंट्स लोकं म्हणजे लेडीजला परमिशन नसायची नाटकामध्ये पात्र करण्यासाठी. मग त्यांनी तेव्हा गावातीलच तरुण मुलं निवडले. तरुण मुलांना तरुणींचं पात्र एवढं सुरेख रंगवलं होतं. आणखीनही माझ्या डोळ्यासमोर दिसते त्यांनी. खूप सुंदर रंगवलं होतं आणि त्यांनी ते पात्र रंगवून पुन्हा त्यांना ते हे पण म्हणजे अ, त्यांना मग ते गाणे वगैरे म्युझिक पण माझ्या वडिलांनीच केलेलं होतं. आता बाकीचे कोण कोण लोक त्याच्यामध्ये समाविष्ट होते एवढी एवढी काही मला माहिती नाहीये. पण म्युझिक पण होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यात त्यावेळेस मला ते गाणं पण मला आठवतंय एक थोडंसं. काहीतरी नववधूचा करुणी शृंगार असं काहीतरी आहे. पण एक ओळ मला आठवते फक्त. चंदनाची चोळी माझं अंग अंग जाळी, अंग अंग जाळी. हे गाणं त्यांनी एवढं सुंदर बसवलं होतं त्या नाटकामध्ये. माझ्या वडिलांनी खूप सुंदर बसवलं होतं. तर त्या गाण्याला गावातले लोकं किती जणांनी त्यांच्या हृदयात ठेवून किती वर्ष तरी ते गात होते लोकं रस्त्याने सुद्धा ते गाणं. एवढं सुंदर ते गाणं बसवलं होतं. त्याच्यानंतर आणखीन दुसरे 2-3 नाटक केले होते. मला नाटकाची स्टोरी थोडी आठवते. पण एक गाणं मला आठवतं त्याच्यामध्ये दुसऱ्या नाटकातलं पण. ते पण खूप सुंदर गाणं होतं. ते गाणं होतं नोकरी गुलामगिरी नकोही मला ताबेदारी, नोकरी गुलामगिरी नकोही मला ताबेदारी. मला वाटतं हे काही ज्या लोकांनी ह्या नाटकामध्ये वगैरे भाग घेतला असेल, ते लोकं खरोखरच खूप मोठे झालेत. खूप मोठे उद्योगपती झालेत किंवा खूप मोठे व्यावसायिक झालेत, असं वाटतं मला. आता नंतर आम्ही काही त्यांच्याशी भेटायला किंवा त्यांच्याशी कुणाच आमचा संपर्क साधला नाही. त्या लोकांशी आमचा कॉन्टॅक्टच झाला नाही तर. पण हे असं घडलेलं होतं. तर हे म्हणजे आता हे दुर्दैवी असं की माझ्या वडिलांना खूप रिस्पॉन्सिबिलिटी होती. आम्ही 6 जणी, 6 मुलं होतो. परत 4 बहिणी होत्या आणि काकांचं पण म्हणजे काका काय आम्हाला मदत करत होते थोडंफार. पण म्हणजे काका असं म्हणजे तेवढे ओपन माइंडेड नव्हते. ते खूप संकुचित मनाचे होते. म्हणजे त्यांनी पूर्ण मदतही केली नाही आम्हाला आणि पूर्ण आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आमच्या स्वतःच्याच रिस्पॉन्सिबिलिटी एवढं उभी पण राहू शकलो नाहीत. आम्ही उभे राहू शकलो नाही तर म्हणजे खूप विचित्र पॅनिक झाला आम्हाला त्यांच्या त्या सपोर्टमुळे, थोड्याशा सपोर्टमुळे. सपोर्ट पण असला तर फुल सपोर्ट असला तर त्या सपोर्टचा फायदा आहे. फक्त खूप छोटा सपोर्ट असला तर खूप त्याचं उलटं वेगळंच होतं. पण ते जाऊ दे आता तो तो मुद्दा महत्वाचा नाही. पण ते वडिलांनी अशा परिस्थितीत खूप काही-काही केलं. तर माझे वडील काय करत होते, शेती करत होते. शेतात काम करायचे, भजन करायचे, कीर्तन करायचे, नाटकं करायचे, मंत्रायलिंग करायचे. गावातल्या लोकांना औषधं फ्री द्यायचे. परत परगावात जाऊन कीर्तन करायचे. परत पुन्हा आणि गावातील काही समस्या असल्या त्या पण सोडवायचे. आणि घरातल्या जबाबदाऱ्या होत्या. चौघ्या मुली 4 मुलींचे लग्न, मुलांचे लग्न. लग्न तर एवढे थाटात केले, की प्रत्येक लग्नाला त्यांनी 1,000 व्यक्तींना जेवायला घातले. शाही ताटामध्ये लग्न केले. एवढा खर्च करून. एक साधा शेतकरी माणूस ज्याला फिक्स इन्कम सुद्धा नाही, काही सुद्धा नाही. पण हा एवढं करू शकतो. लग्नामध्ये सुद्धा 2-2 खूप छान म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कशा अरेंज करत होते, काय करत होते आम्हाला खरंच खूप आता जेव्हा आपण जेव्हा एवढ्या पैशामध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळताना आपण नाके नऊ येतो, तेव्हा फक्त शेतीवरच आणि एवढं सगळं करत करायचं म्हणजे ही किती अवघड गोष्ट आहे. पण त्यांनी हे सगळं खरंच खूप छान पेललं आणि केलं माझ्या वडिलांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कशात नव्हते. मराठवाडा मुक्तीसंग्राम मध्ये होते. ते जेलमध्ये गेलेले होते. परत त्यांनी पॉलिटिक्समध्ये होते. पॉलिटिक्समध्येही बरंच काही करायचे. त्यांनी स्वतः हैदराबादचे मुख्यमंत्री होते. नाव मला माहिती नाही, पण गावातले लोक सांगतात आमच्यासोबत. तर त्यांनी त्या मुख्यमंत्र्यांना घरी आणलं होतं म्हणे. आणि शिवाय त्यांच्या अशा काही खूप मोठ्या लोकांच्या आर-एस-एसच्या खूप मोठ्या लोकांसोबत त्यांच्या ओळखी होत्या. अनेक मोठ्या-मोठ्या लोकांशी त्यांचे संपर्क होते. सतत त्यांनी मोठ्या-मोठ्या पर्सनॅलिटीच्या सोबतच राहत होता असं ते. तर म्हणजे खूप नॉलेज होतं त्यांचं आणि नॉलेजमुळं त्यांना लोकं खूप ॲप्रिशिएट करत होते. तेव्हा काही एवढं असं हे बिझनेस वगैरे असं काही नव्हतं. लोकांना फक्त त्यावेळेसच्या काळामध्ये नॉलेजेबल पर्सन खूप
महत्वाचा वाटायचा, तर लोक त्यांना खूप किंमत द्यायचे. सगळ्या गावातले लोक त्यांना खूपच किंमत द्यायचे. त्यांना काही म्हणजे त्यांच्याकडे आर्थिक जरी पाठबळ नसलं तरी खूप त्यांचा सन्मान असायचा आणि खूप लोक त्यांना त्यांच्याशिवाय गावातली एकही कडी हलत नव्हती. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वडिलांसोबत होत्या. आणि शेवटी असं झालं की त्यांना थोडासा मानसिक आजार झाल्यानंतर शेवटी भाऊ वगैरे गेल्यामुळं, तर मानसिक आजारामध्ये पण ते स्वतःला खूप सावरत होते तरी तेवढे त्याच्यातून पण. स्पिरिच्युअल हिलिंग त्यांचं चालूच होतं, मंत्र हिलिंग चालूच होतं. पण लास्ट टाइम त्यांना स्पिरिच्युअल हिलिंगचा त्यांना खूप उपयोग झाला. अचानकच त्यांनी ठरवून गेल्यासारखंच झालं त्यांचं लाईफ. त्यांनी ठरवलं की मी आता जातो, मी मरतो असं स्वतः बोलले म्हणे, मी जातो आता म्हणून. आणि झोपायला म्हणून गेले आणि झोपेतच गेले ते. झोपेतच अगदी साध्या झोपेमध्ये. कुठला आजार नाही, कुठला डिसीज नाही, कुठलं काहीही नाही, कुठला पेन सुद्धा नाही त्यांना. कोणता त्यांना कशी धडधड नाही, काही दुखलं नाही, काही नाही. माहिती नाही हे कसं मिरेकल झालं, काय झालं की. पण अगदी झोपेतच त्यांनी त्यांची बॉडी सोडली. हे एक खूप मोठं मिरेकल आहे आमच्या पूर्ण कुटुंबासाठी. कारण एवढं हे करून हे शेवटी कुठल्याही माणसाचं आयुष्य किती पैसा कमवला, काही कमवला, तर शेवटचा क्षण हा अतिशय महत्वाचा असतो. आणि जर एवढं कमवून जर मिजरेबल थिंग्स आपण जर जाताना घेऊन जात असलो, शेवटी जर आपण दुःखात जात असतो, तर पुढचा जन्मही आपल्याला तसा दुःखीच मिळतो असं म्हणतात. परंतु खरंच म्हणजे वडिलांना आमच्या खूप मिजरेबल थिंग्स त्यांच्या आयुष्यात आल्या, पण त्यांनी कधी जाणून दिले नाहीत बाहेर की मी दुःखी आहे की मिजरेबल थिंग्स मध्ये आहे म्हणून. कधीही जाणून दिले नाही. त्यांनी खूप आनंदात त्यांनी ह्याच्यातच त्यांनी आनंदातच सगळ्या गोष्टी त्यांनी पार पाडल्या. हेच माझ्या वडिलांचेच सगळे गुण मी माझ्यामध्ये आहेत आणि तेच मी चालवते आहे.